Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे असे 5 बॉल असतात आणि त्यातले काही बॉल हे प्लास्टिकचे असतात, रबराचे असतात आणि काही बॉल हे ग्लासचे असतात, म्हणजे काचेचे असतात, ते फुटू शकतात. हे कोणते बॉल आहेत आणि आपण त्याची कशी प्रिकॉशन्स घेतली पाहिजे तर आपलं जीवन एक उच्चतम दर्जाचं जीवन ठरू शकेल याच्याविषयी हा व्हिडिओ आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. वेळ शेवटपर्यंत द्या. तुम्हाला नक्कीच काहीतरी मोठं व्हॅल्यू ॲड या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. नवीन व्हिडिओ जेव्हा पडेल तेव्हा त्याचं बेल तुम्हाला इंटिमेशन मिळून जाईल. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. तुम्हाला जगलर माहीत असेल. जगलर म्हणजे काय, ते 2-4 बॉल हे ते दिसतं, ते कॅच करत असतात आणि त्याचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती असतं. एक जरी बॉल पडला तर त्याचं जे काही स्किल आहे ते तुमच्या पुढे उघडं पडू शकतं. सेम थिंग आपलं पण स्किल, आपण पण हे जगलिंगच करत असतो आहे, हे कॅचिंगच चालू आहे आपलंसुद्धा आणि याच्यातला एकसुद्धा बॉल खूप महत्त्वाचा आपल्या आयुष्यामध्ये ठरू शकतो. तर आपल्या आयुष्यातला पहिला जो बॉल आहे तो फॅमिली आहे, दुसरा आहे वर्क, तिसरा आहे हेल्थ, चौथा आहे फ्रेंड्स अँड रिलेटिव्स आणि 5वा आहे पर्पज ऑफ लाईफ. सो हे 5 बॉल आपण कंटिन्युअसली मॅनेज करत असतो. फॅमिली मॅनेज करतो आहे, वर्क मॅनेज करतो आहे, हेल्थ मॅनेज करतो आहे, फ्रेंड मॅनेज करतो आहे, पर्पज ऑफ लाईफ. आता हे सगळे बॉल आपण मॅनेज करत असतो आणि त्याची काळजी पण घेत असतो. आता याच्यातले जे काही बॉल आहेत ते रबरचे आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं. काही बॉल जे आहेत ते ग्लासचे आहेत, म्हणजे काचेचे आहेत. रबरचा बॉल पडला तर तो परत जंप होईल, टप्पा होईल, वरती येईल. पण काचेचा जर बॉल खाली पडला तर तो परत वरती येणार नाही, तो खालीच पडेल आणि फुटून जाईल. याच्यापैकी काही बॉल जे जरा निसटले, जरा दुर्लक्ष झालं तरी पण चालू शकेल. पण काही बॉलकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर मात्र त्याची फार मोठी किंमत तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोजावी लागू शकते आणि ती जर मोजायची नसेल तर हे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. याला शेवटपर्यंत तुम्ही पहा. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फॅमिली हा बॉल मॅनेज करायचा आहे. मला एक सांगा, तुमच्या बायकोशी तुम्हाला रिलेशन चांगले करायचे आहेत, मुलांशी चांगले रिलेशन करायचे आहेत, तर तुम्ही तिसरा माणूस अपॉइंट करू शकता का? की बाबा तू काय कर, एक 15,000 रुपये पगार घे, माझं रिलेशन माझ्या मुलांशी खूप चांगलं झालं पाहिजे, त्यासाठी तू तिथं रोज त्यांना वेळ दे, त्यांच्याशी गप्पा मार, सगळं कर आणि माझे रिलेशन चांगले. तर असं होईल का? साहेब, असं नाही होणार कधीच. म्हणजे हा बॉल जर तुमच्या हातातून निसटला तर हा बॉल फुटणार. रिलेशन चांगले नसतील तर सुख, समाधान, आनंद तुमच्या आयुष्याला भेटूच शकत नाही. आणि मुलांशी नसतील, बायकोशी नसतील, तिसरा माणूस जिथं तुम्ही अपॉइंट नाही करू शकत तिथं तुम्हाला स्वतःच वेळ द्यायचा आहे. त्या बॉलबरोबर स्वतः मॅच करायचं किंवा त्याची काळजी घ्यायची आहे. एकदा का तो क्रॅक झाला, फुटला की परत जोडणे नाही, किंवा जोडलं तरी तो जो जोड आहे तो दिसणार मोठ्या स्पष्टपणे आणि तो त्रासदायक आहे. सो याच्या बाबतीत काही नाही. दुसरं आहे तो वर्क. समजा जॉब गेला, महिन्यावर नाही, 2 महिने नाही, काही विशेष असा फरक नाही पडणार. हा गेला तर दुसरा मिळेल, दुसरा गेला तर तिसरा मिळेल. हा बॉल नाही फुटणार. हा बॉल बाउन्स करून परत येणार. किंवा तुम्ही इन्व्हेस्टिंग करताय, अजून काही अभ्यास करताय, खूप सारा वेळ घालवतात. ते मी खरं सांगू का, पैसे कमवण्यासाठी ना लोकांना कामाला ठेवता येईल. पैसे कमवण्यासाठी लोकांना कामाला ठेवता येईल. वर्क म्हणजे पैसे पाहिजेत आपल्याला त्यातनं. दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी लोकांना कामाला नाही ठेवता येत. आज मी म्हणतो, तुम्ही तासन तास ते स्टॉक मार्केटचे अभ्यास करत बसताय, म्युच्युअल फंडचा अभ्यास करत बसताय, माणूस कामाला ठेवा ना. ते 2 तास आहेत ते दुसऱ्या बॉलला द्या. याला द्यायची गरज नाही आहे. नको तिथं डोकं लावणं हे फार डेंजर आहे. आता बरेचसे लोक म्हणतात एक ते कमिशनसाठी याचं चाललं. माझ्याकडे करू नका, कुठे पण करा, चांगला एक्सपर्ट घ्या, RIA घ्या, MFD घ्या, अजून काय घ्यायचं ते घ्या, तिकडे करा. पण जिथं लोक काम करू शकतात तिथं तुम्ही का डोकं पट्टाय? कमिशन जातं साहेब, सगळ्याच गोष्टीत कमिशन जातं. मोबाईल घेतला कमिशन जातं, गाडी घेतली कमिशन जातं, TV घेतला कमिशन जातं, फ्रीज घेतला कमिशन जातं, प्रत्येक गोष्टीत कपडे घेतले कमिशन जातं. या गोष्टींची किंमत शून्य होणार आहे. ज्या गोष्टींची किंमत शून्य होणार आहे, ज्या गोष्टी तुम्हाला गरीब करणार आहे, त्यासाठी तुम्ही कमिशन द्यायला तयार होता. मग जी गोष्ट तुम्हाला श्रीमंत करणार आहे, एक्सपर्ट ॲडवाईस मिळणार आहे, एक्सपर्टची मदत मिळणार आहे, अशा ठिकाणी तुम्ही का डोकं लावताय? तर आता मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनमध्ये आहे. मी स्वतः काहीच करत नाही. म्हणजे माझ्याकडं NISM एक्झाम पास लोक आहेत जे चांगल्या पद्धतीने सर्व्हिसेस देऊ शकतात. ते सगळे माझ्यासाठी काम करतात. मी काय करतो, लोकांशी मीट करतो आणि विषय संपवून टाकतो.
मी स्वतः अजून कधी फॉर्म नाही भरला किंवा काही नाही केलं. ही टीम सेल्फ करते. म्हणजे मी नसेल तरी पण काम चालतं. मी माझ्यासाठी पैसे कमवायला लोक अपॉइंट केलेत. मी माझ्या फॅमिलीला वेळ देतो, मी त्यांच्यावर फिरायला जातो, मी त्यांच्यावर पिक्चरला जातो, मी त्यांच्याबरोबर जेवायला जातो. आय विल स्पेंड टाईम विथ देम. खूप महत्त्वाचं आहे. मला खाली कमेंटमध्ये सांगा की याच्यातल्या कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही कोणाला कामाला ठेवू शकता. हेल्थसाठी कोणाला तरी सांगायचं, भाऊ तू हे 20,000 रुपये महिना घे, दररोज सकाळी 2 तास माझ्यासाठी जिम कर, माझ्यासाठी योग कर, माझ्यासाठी एक 10 किलोमीटर वॉक करून ये आणि माझी तब्येत चांगली होईल. असं काय होऊ शकतं साहेब? नाही होणार. जर हेल्थ डॅमेज झाली, उद्या झाला हार्ट अटॅक आला, काय एन्जिओप्लास्टी झाली, अजून काय झालं, मेले ना बोंबलले, किती पैसे कमवणार? म्हणजे इथं जास्त वेळ, जो बॉल इतर ठिकाणी मॅनेज होऊ शकतो तिथं जास्त वेळ, आणि जे मॅनेज नाही होणार त्याला वेळ नाही. हेल्थ वरती काळजी घ्यायला तुमच्याकडे वेळ नाही, स्विमिंगला जायला वेळ नाही, चालायला जायला वेळ नाही, योग करायला वेळ नाही, प्राणायाम करायला वेळ नाही. साहेब हे फालतूचा वेळ जी कामं दुसरी लोक करू शकतात तिथं घालवण्यापेक्षा हेल्थला वेळ द्या. खूप महत्त्वाचा बॉल आहे तो. आणि जर तुम्ही तो नाही दिला तर काही नाही, त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतील. मी म्हणतो 8 तास काम करणार तेच जास्त आहे, तेच खूप झालं. त्याच्या व्यतिरिक्त पैशासाठी कामच नाही करायचं, बाकीच्या गोष्टींसाठी काम करा. जर करण्याची वेळच आहे ते 8 तास काम केलं, पगाराला मला त्याचं मॅनेजमेंट जमत नाही, मला त्याचं प्लॅनिंग जमत नाही, मला ते माणसं कामाला लावा. काही गरज नाही स्टॉकचं रिसर्च करायचे. तुमचं करिअर आहे का त्याच्यात? नाही आहे ना, का डोकं लावताय? नाही समजत आहे ना, का डोकं लावताय? सो जिथं माणसं मॅनेज होतील ना तिथं माणसं लावा. फ्रेंड, मित्रांशी नातेसंबंध, तू कोणीतरी कॉल करायला ठेवायचा, मित्रा कसा आहे जेवलास का, माझं कलिग आहे किंवा माझं एम्प्लॉई ठेवला आणि तो कॉल करतो माझ्या मित्रांना, कसा आहे जेवला का, वहिनी कशा आहेत, पोरं कशा आहेत, आणि त्याचे माझे चांगले रिलेशन. तो जोक सांगणार, हा जोक करणार, तो हसणार, मग मला इकडे खुशी होणार. असं काही का? तुम्हालाच वेळ द्यायला लागणार. खूप महत्त्वाचं बोल आहे. पर्पज ऑफ लाईफ. जन्माला का आली, काय करायचं आयुष्यामध्ये, काहीतरी पाहिजे ना पर्पज. त्याला वेळ द्यायला लागेल. मला आवडतं की मला फिरायला आवडतं, मला पर्पज आहे, मला चांगलं सगळे किल्ले फिरायचे किंवा वटेवर मला समाजसेवा करायची, मला लोकांच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड करायचं, वटेवर माझं जो पर्पज आहे. दुसरं कोणी नाही करू शकत ते. मी झाडू मारायला मला वाटतं की समाजसेवा करावी, जरा क्लीननेस राहावा, मी झाडू मारायला 2 लोकं ठेवली आणि मग त्यांनी मला नाही, मी केलेली, मला ते झाडं लावले, झाडाला वॉटरिंग केले नाही, वटेवर जे समाधान होणं. सो मला असं वाटतं की हे जे काही बॉल्स आहेत लाईफमध्ये जे आपण मॅनेज करू शकतो असतो, याच्यातले फक्त एक बॉल सोडला, वर्क, अर्निंग, एकच बॉल रबराचा आहे. बाकीचे सगळे बॉल आहे ना काचेचे बॉल आहेत, आणि आपण जर ते फुटले तर मला वाटतं की डेंजरस आहे. आणि हे जर रिटायरमेंटच्या अगोदर फुटले, हेल्थ बॉल, रिलेशन बॉल, फ्रेंड्स बॉल, पर्पज बॉल, तर रिटायरमेंट तर फार डेंजरस आहे. पण आयुष्यात मरताना समाधान नसणार आणि रिग्रेट हमेशा असणार की काश मैंने उस वक्त हे केलं होतं. हे काश म्हणायची वेळच नाही आली पाहिजे. लोक काय म्हणतील हे काय द्या सोडून, काय नाही म्हणत, कोणाला काय घेणं देणं नाही आणि काय फरक पडत नाही, दिल्या तर दिल्याशिवाय लोकांनी. तर मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही यापुढे कोणत्या बॉलवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहात, कसे करणार आहात, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच आपल्या आयुष्याकडे, भविष्याकडे एक चांगल्या उद्देशाने पहा, अशी एक विनंती आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, माझ्यासाठी नका करू, मॅक्सिमम लोकांपर्यंत ते पोहोचावं याच्यासाठी करा. तुम्ही जर लाईक केलं किंवा कमेंट केलं तर यूट्यूबसुद्धा काय करतं, तो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोचवतं. त्याच्यामुळं करा. आणि नाहीच केलं तर चालेल, पण तुमच्या बॉलवरती नक्की लक्ष द्या जे काचेचे बॉल आहेत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.